देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज वडगाव निंबाळकर मधील एक प्रेरणादायी आणि एक समाजाला आदर्श म्हणून आसिफ लतीफ शेख या तरुणाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. कशा खडतर प्रवासामध्ये या तरुणाने आपले गर्दीमधील स्वप्न वर्दीमध्ये साकार केलेलं आहे. कशा प्रकारे हा तरुण समाजासाठी एक आदर्श ठरलेला आहे. आई वडिलांची साथ नसताना भाऊ, सासू सासरे तसेच पत्नीची साथ मिळाली. कशा प्रकारे हा यशाचा प्रवास करत असताना आसिफला अनेक अडचणी आल्या. या अडचणीवर मात करत असताना कशा प्रकारे मित्रपरिवार यांनी सहकार्य केलं याची यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रथमतः नमस्कार आसिफ, तुला देशसत्ता न्यूज रिपोर्टर टीम तसेच समस्त ग्रामस्थ वडगाव निंबाळकर यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा वाटचालीसाठी. तुझा जीवन प्रवास आणि तुझी यशोगाथा ऐकण्यासाठी खूप आतुर आहेत प्रेक्षक. काय सांगेल, तुझा परिचय दे. माझं नाव आसिफ लतीफ शेख. मी वडगाव निंबाळकर या गावचा रहिवासी आहे. आणि माझ्या यशामागे म्हणजे मी जे यश संपादन केले यामध्ये माझ्या घरच्यांचा, माझ्या भावांचा, माझे मिसेस, सासू सासरे, म्हणजे चुलतीच आता ते हयात नाही आहेत, त्यांचा बी खूप मोठा असा यामध्ये माझ्या यशामध्ये वाटा आहे. त्याचप्रमाणे जे माझे मित्र आहेत, मित्र कंपनी, त्यामध्ये मी 2013 साली होमगार्डमध्ये गृहशोधमध्ये भरती झालो. त्यानंतरनं काही दिवस असे सर्व्हिस 3-4 वर्ष मी सर्व्हिस केल्यानंतरनं पोलीस स्टेशनला काम करत असताना मला माझे काही मित्र भेटले. त्या म्हणजे मित्र भेटल्यानंतरनं त्यामध्ये नितीन बोराडे असतील, स्वप्नील काकडे असतील, PSI शहरा साहेब असतील, API लांडे साहेब असतील, यांच्याकडून यांना बघून मला एक वर्दीची अशी एक हे आली की मी भरती व्हावं यांच्यासारखे, मग मी बी ड्युट्या कराव्या, यांच्यावर राहावं. एक आवड निर्माण झाली. मग त्यानंतर ते आवड निर्माण झाली नसतं, त्यात माझी परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे भाऊ आईवडिलांनी लहानपणीच 5 वर्ष असताना एक्सपायर झाले. आणि त्यात भावांनी मला म्हणजे माझं शिक्षण पूर्ण केलं. पहिल्यांदा मी 1 ते 4 पर्यंत जिल्हा परिषद शाळेला होतो वडगावमध्ये. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण स्वातंत्र्य विद्या मंदिर या गावातल्या आमच्या शाळेत झालं. त्यानंतर 12वीचं जे शिक्षण आहे ते 11वी-12वी शिक्षण मी न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी ती शाळा आहे, तिथं मी 5 किलोमीटर चालत जायचो. 2 वर्ष असं मी तिथे येऊन जाऊन प्रवास केला. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन माझं YCM झालं, मुक्ती विद्यापीठ, आपले सावंत सर आहेत ना, त्यांच्या इथं माझं ॲडमिशन होतं. तिथं माझं मुक्ती विद्यापीठ ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. हे सर्व करत असताना म्हणजे मला माझ्या मित्रांची भरपूर मला साथ मिळाली. त्यामध्ये बऱ्यापैकी कसं खात्यामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं हे मला त्यांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या बघण्यातनं मला असं कळत की बाबा असं राहायला पाहिजे, असं केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, तुमचं ग्राउंडचं शेड्यूल कसं केलं पाहिजे. कुठं अभ्यास केला तुम्ही? माझा अभ्यास मी माळेगावला होतो. माळेगावला मी सेल्फ करत होतो. आणि त्याआधी मी 1-2 वर्ष अकॅडमीला होतो. नंतर मग काय आपली परिस्थिती राहून असल्यामुळं थोडंसं मी सेल्फच करायचं ठरवलं. आणि तिथं सकाळी माझं शेड्यूल असं होतं की मी सकाळी 5 वाजता उठायचो, तिथून फ्रेश होऊन ग्राउंडला जायचो. ग्राउंड 8-9 पर्यंत ग्राउंड करायचो. तिथून परत रूमवर यायचो, काय असेल ते डाएट करायचो. आणि डाएट करून परत जो रुटीन आहे तो माझा चालू राहायचा बाबा. मग स्टडीचा असेल दिवसभर, मग संध्याकाळी परत थोडंसं जिम वगैरे काय, हा दिवसभर एकच रुटीन माझं चालू होतं, बाकी दुसरं काही नव्हतं. हा आजचा आनंद आहे. तुम्ही पोलीस दलामध्ये, पुणे शहर या पदावर तुमची निवडणूक झालेली आहे पोलीस दलामध्ये. तर हा तुम्ही तरुणांना काय सांगाल किंवा कशा प्रकारे हा भरतीचा प्रवास आहे, भरती करताना काय अडचणी येतात, कशा प्रकारे फेस केल्या पाहिजेत, कशा प्रकारे हा भरतीचा प्रवास आहे. आज अनेक लाखोनी विद्यार्थी उमेदवार आहेत की ते भरतीसाठी इच्छुक आहेत आणि ते प्रवास करत आहेत, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? यामध्ये कसं आहे, भरपूर पोर असे भरती करणार आहेत. काही तर असे माझे मित्र आहेत की बाबा 1-1 मार्काने वेटिंगला राहिले. आता आपले वडगावमध्येच 2-3 मुलं अशी आहेत की खूप प्रामाणिक कष्ट त्यांनी केलं, पण आज ते त्यात सिलेक्शन झालं नाही. त्याचं एक उदाहरण म्हणजे आपले रोहित आगम असतील. तो एवढा म्हणजे हुशार मुलगा, पण आज तो वेटिंगला पडलेला आहे. मग ते मी म्हणतो की
तो आज 2-3 वर्ष प्रॅक्टिस करतोय. एका 2 आणि 3 वर्षात कोण पोलीस होत नाही. मी वयाचे 10 वर्ष घालवलेत. मी 2016 पासून करतोय, आज 2026 चालू आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लगेच हा पोलीस भरतीचं यश मिळू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला थोडासा स्वतःचा त्याग बी द्यावा लागतो. प्रामाणिक कष्ट करावं लागतं आणि ग्राउंड वगैरे प्रामाणिकच करावं लागतं. त्यात तुम्ही थोडंसं इकडे तिकडे केल्यानंतर काही तुम्हाला त्यात सक्सेस नाही मिळू शकत. तुम्ही लागोपाठ 2-3 वर्ष तरी केलं पाहिजे. आताच्या युवा पिढीला पाहू शकता तुम्ही, काही मुलं ग्राउंडवर गेले की सेल्फी काढून टाकणार. सोशल मीडियाची मुळे भरपूर गेलेली, ग्राउंड कमी आणि त्यांचे स्टंटबाजी असेल, सोशल मीडिया असेल त्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्ह राहतात. त्यांना काय सांगाल तुम्ही, किंवा कशा प्रकारे ग्राउंड असेल किंवा अभ्यास कसा केला पाहिजे? सोशल मीडियावर आता जेवढं चांगलं आहे तेवढं ते घातक बी आहे. पण सोशल मीडियाचं असं आहे की तुम्हाला सोशल मीडियाची नोट्स वगैरे येतात, अकॅडमीचे नोट्स असतात, ग्रुप असतात. त्यावर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जे तुम्ही ग्रुप असतील त्यात तुम्हाला सगळी माहिती मिळून जाते. तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचा जर वापर केला तर ते सोशल मीडिया तसं एवढं बी घातक नाही की योग्यच येते. त्याचे रेफर मुलांनी केलं पाहिजे. या पोलीस क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुमचं प्रेरणादायी आणि आयडल कोण आहे? माझा आयडॉल म्हणजे म्हणजे मित्रच आहे, माझ्या भावासारखं त्याने सांभाळलं. नितीन बोराडे म्हणून आहेत आणि स्वप्नील भैया काकडे म्हणून आहेत सोमेश्वर. त्यांनी मला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन केलं. आणि त्याचबरोबर माझा मोठा भाऊ असेल, माझ्या मोठ्या भावाने एवढ्या कष्टातून मला हितपर्यंत म्हणजे माझं जे यश आहे ते मग माझ्या मोठ्या भावामुळे. कारण त्यांनी स्वतःची शाळा शिकलो नाही पण मला सगळं शाळेचा खर्च असेल पासापासून सगळं त्यांनी माझं बघितलं. काय करतो भाऊ? काय भावाचं नाव काय? भाऊ माझा हे ट्रॅव्हलचं करतो, गाडी आपली त्याची चालवतो, ड्रायव्हर. घरची परिस्थिती एक हालाकीची तुमची, किती जण तुम्ही भाऊ आणि भावांचा परिचय द्या घरचे? आम्ही धरले तर 5 भाऊ आहेत. मी लहानपणी जेव्हा माझ्या आई वडील वाढल्यानंतर मी चुलतीकडे होतो, चुलतीने मला ते सांभाळ केला. ते माझे ते 2 भाऊ आणि आम्ही 3 असे म्हणजे आम्ही 5 भाऊ माझं कुटुंब आहे. आणि असं कुटुंब आहे, पण त्यांनी माझ्या चुलतीने माझं बऱ्यापैकी चुलतीने आईसारखा सांभाळ आई गेल्यानंतर चुलतीनेच केला. आणि तुम्ही ह्या जीवनाचा प्रवास करत असताना तुम्हाला वडगाव निंबाळकर गावातील मित्रमय परिवार असेल त्यांनी भरपूर सहकार्य केलं. तर तुम्ही आता या क्षेत्रामध्ये गेलात, तुम्हाला समाजसेवा करायची किंवा जनतेचं तुम्ही काय ऋणी लागतात, तर कशा प्रकारे ह्या पोलीस भरती झाल्यानंतर तुम्ही सेवाचं ऋण फेडताल? मी आता भरती झाल्यानंतर ह्याच्या आधी मी गृहस्थदरात होतो, त्यामुळे मला बऱ्यापैकी कसं समाजात काय बाबा कसं राहायचं, कसं कुणाच्या काय अडचणी ह्या बऱ्यापैकी मी जवळून बघितल्यात. ह्यातनं एवढंच मला सांगायचं की जे बी लोक असतील, गरीब असो श्रीमंत असो, त्याला न्याय द्यायचा, त्यांना सर्वांना समान न्याय द्यायचा. आणि जेवढं आपले देता येईल एफर्ट देता येईल तेवढं एफर्ट त्यांच्या लोकांसाठी द्यायचा. एखाद्या यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो, तसंच यांची पत्नी हे मोलाचा सहकार्याचा वाटा आहे आणि या ठिकाणी त्यांचं मोठं सहकार्य हे लाभलेलं आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल? तुम्हीचं लग्न कधी झालं आणि लग्नाचा प्रवास झाल्यानंतर कशा अडचणी आल्या आणि त्यांनी कसं सहकार्य केलं? माझं लग्न 2023 साली झालं. त्यानंतर आता ही घरचं थोडंसं मला थोडं लग्नाचं घरच्यांनी थोडंसं म्हणजे आता काय बऱ्याच दिवस काय भरती होत नाही म्हणून लग्न घरच्यांनी केलं. केल्यानंतर असं झालं की भरती केल्यानंतर लग्न केल्यानंतर मला भरतीकडे थोडंसं माझं लक्ष डायव्हर्ट झालं. त्यामध्ये मग मी माझ्या मिसेसला सांगितलं की असं बाबा माझं तेवढी जी इच्छा आहे मला स्वप्न आहे पूर्ण करायचं. तर मिसेसनी माझ्या साथ दिली आणि मिसेस म्हणजे तुम्हाला करायचंय करा, काही अडचण नाही, मी तुम्हाला तुमच्या सोबती राहील, तुम्हाला कसं करायचं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मग त्यात मग असा विषय झाला की इथं राहायचं म्हणलं की घरी बी लक्ष द्यावं लागतं, बाहेरचं बी ते म्हणजे दोन्ही टायमिंग माझी मॅच होत नव्हते. थोडंसं इकडं तिकडं असं होत असल्यामुळे मग मी माझे सासरे जे आहेत त्यांनी म्हणजे माझ्या वडिलांसारखेच आहेत, त्यांना सांगितलं असं माझं मला करायचं. पण काय होतं मला पूर्ण एक वेळ त्याला देता येत नाही. त्यांनाही सगळ्या गोष्टी मी सांगितल्यानंतर त्यांनी बी थोडंसं त्याला सांगून थोडं मला म्हणले तुम्ही सेल्फ करा. मी 3 वर्ष लग्नाला पण मी त्यातले मला वाटतं आम्ही असं एकत्र म्हणजे असं राहिलोच नाही बरं जास्त दिवस, म्हणजे असे जास्त फोकस तुमचा करिअरवरती होता. मग मला बाकी ह्यांचा सपोर्ट भेटल्यामुळे मला बी माझं मानसिकता त्या भरतीवरच राहिली, म्हणजे असं तिकडे डायव्हर्ट झालं नाही. म्हणजे माझ्या मिसेसचा ह्यात म्हणजे मोलाचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे त्याचा. तुमचा जो तुम्ही बोलता मग अशी बोलून गेला की माझा जो डाएट प्लॅन आहे
तो माझी मिसेसच करायची, मला सांगायची अशा प्रकारे डाएट घ्या आणि तुम्हाला सहकार्य करायचे ग्राउंडला जाताना. फिजिकल करायचं म्हणलं ना, आता तुम्हाला डाईट म्हणजे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाईट आहे. तुम्हाला इंजुरी होणार त्यात. आता माझं एक पायाला माझी इंजुरी आहे, ते वेळेवर त्या आधी त्याची आपली कंडिशन नसल्यामुळे थोडं डाईटचं कसं व्यवस्थित होत नव्हतं. पण आता जसं लग्न झाल्यानंतर मला वेळेवर डाईट, सकाळी जे लागणार आहे मला डाईट, तो जेवणातला संध्याकाळचा असं सगळं व्यवस्थित बघितल्यामुळे थोडंसं मला बी आता माझं रनिंग 31 चालू आहे. 31व्या वर्षी म्हणजे भरती होणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. म्हणजे मला आमचे जे आहेत गुरुवर हे त्यांनी सांगितलं की बाबा त्या डाएट बीट मेंटेन ठेवल्यामुळं ते शक्य झालं. आज समाजामध्ये भरपूर मुलं आहेत, तरुणाई की ती व्यवसायाकडे वळते किंवा इतर क्षेत्राकडे वळते. सरकारी नोकरी असेल किंवा हे क्षेत्र असेल त्याकडे क्वचित कमी प्रमाणात आहे. तुम्ही समाजाला काय सांगाल? समाजात आणि माझ्या नवीन तरुण मुले आहेत त्यांना एवढं सांगेल की बाबा तुम्ही व्यवसाय करताय तर ते बी योग्यच आहे, पण काय त्यात हे नाही. पण एक आपलं हे पोलीसमध्ये असं आहे की बाबा तुम्ही लोकांची सेवा बी करू शकताय आणि तुमचं बी सगळं व्यवस्थित तुम्ही एक रिस्पेक्टली असे राहू शकताय. म्हणजे मला एक म्हणणं की व्यवसाय करता करता तुम्ही एक स्पर्धा परीक्षेमध्ये कोणती बी असो, पोलीस असो कोणती असो, त्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. तुम्हाला वेळोवेळी डायव्हर्ट करण्यात आलं, तुमचे सासरे मामा असतील की बाबा आता बरेच दिवस झालं तुम्ही भरती करताय की आता तुम्ही या पुण्या साईडला तुम्हाला जॉब लावतो किंवा एका ठिकाणी तुम्ही जॉब करा असं त्यांनी वेळ सांगणार, तर त्यावेळेस तुमची मानसिकता काय झाली? काय तुमचं त्यावेळेस? ते त्यांचं म्हणण्याचा असा उद्देश होता की तुम्ही जे करताय ते 2-3 वेळा त्यांनी बघितलं होतं. मी ग्राउंडला जाऊन आलोय, मार्क पडलेत, पण एक वेळेस वेटिंगला 1 मार्काने राहिलो, एक वेळेस 2 मार्काने राहिलो. तर ते म्हणले तुम्ही एवढं स्वतः त्रास करून घेताय, ते नंतर ना तुम्ही ग्राउंड करणार, पेपरला जाणार, पेपर देऊन येणार आणि फायनल मेरिटला तुम्ही बाहेर पडणार. तेच त्यांना सगळं ते त्यांनी बघितलं की बाबा आपलं कुठंतरी एक मुलाप्रमाणे एक बाबा ह्यात जाऊ नये, डिप्रेशनमध्ये जाऊ नये. म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझा व्यवसाय आहे कंस्ट्रक्शन लाईनचा, बिल्डर आहे मी, तर त्यात तुम्ही या, तुम्हाला काय मी आहे सगळं, तुम्हाला मी सहकार्य करेल. पण माझी एक हीच होती, जिद्द होती की मला ही पोस्ट काढायचीच. त्यासाठी मी त्यांना म्हटलं थोडंसं मला तुम्ही 1 वर्षभर सहकार्य करा. 1 वर्षामध्ये तुम्ही म्हणता त्या हिशोबाने करतो, पण झालंच. आज त्यांचं बी तुम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं गेलं. आज मागील काळामध्ये तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये तुमची गोडधोड चांगली चालली होती, पंचायत समितीला तुम्ही उभा होता, कसं काय तुम्ही त्या राजकीय क्षेत्रामध्ये आला? त्या क्षेत्रामध्ये म्हणजे मला एक जे समाज कार्याचं जे आवड आहे ती मला भरपूर आहे. म्हणजे आता ह्या पोलीस खात्यात बी म्हणजे ह्यातनं बी सामाजिक कार्य आपल्यातर्फे होणारच आहे. पण ते असं वाटत होतं की बाबा आपण बी आपल्या गावासाठी, आपल्या लोकांसाठी, समाजातली बाबा जी विखरलेली माणसं आहेत, प्रत्येक जाती जमाती जे असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी समाजाचं देणं घेणं लागतो, म्हणून थोडं म्हणून त्यांच्यासाठी करावं ह्या हिशोबाने मी ते. आता तुम्ही पंचायत समितीला उमेदवार होता, पंचायत समिती सदस्य, ते कसं काय तुम्ही त्या क्षेत्रात कसं गेला किंवा तुम्ही आता त्या क्षेत्रातनं बाहेर पडलाय, तुमच्या क्षेत्रात तुमचे स्वप्न पूर्ण झाले, तर आता ते कसं काय तुम्ही बघाल त्या राजकीय क्षेत्राकडे? ते त्या क्षेत्राकडे जाण्याचा एक असंच मी माझ्या मित्राबरोबर बसलो होतो. ते म्हणले तुझं आता असं तू पोलिटिशियनला असतोय, ते म्हणजे गृहस्थमध्ये आहे म्हणल्यावर तुझं थोडंसं नेटवर्क चांगलं आहे, आर्यन साळे म्हणून. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही काय करा आता, असं इलेक्शनचं बी चाललेलं आहे, तर थोडंसं तुमचं सामाजिक कार्य चांगलं आहे, थोडंसं तिथं मला वाटतं की तुम्ही हे करावं. म्हणून आमचं थोडी चर्चा झाल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, असं बी आपल्याला सामाजिक कार्य करायची आवड आहे, तर ह्या पद्धतीने आपण जर काही यश भेटलं तर आपण लोकांसाठी करू शकतोय. तुम्ही पाहिला आहेत जो हलाखीच्या परिस्थितीमधनं आसिफचा हा प्रवास आणि आईवडिलांची साथ नसताना भाऊ चुलते यांनी सहकार्य केलं आणि त्यांचे सासरे मामा असतील, त्यांचे मामी असतील, त्यांनी भरपूर सहकार्य केलं. पत्नीची अशी उत्तम अशी साथ मिळाली, त्यामुळे आज या ठिकाणी गर्दीमध्ये नाही तर वर्दीमध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एक राजकीय वाटचाल करत असताना राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी गर्दीमध्ये उभं राहून एक स्वतःचे वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातनं ते बाहेर पडून स्वतःचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. अखेर 10 वर्षाचा प्रवास, हा खडतर प्रवास आणि अतिशय डोळ्यात पाणी येईल असा हा प्रवास आहे. हा प्रवास हा आसिफने खोडून काढलेला आहे आणि ही जिद्द, चिकाटी, परिश्रम हे समाजासाठी प्रेरणादायी विषयगाथा म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्याच तरुणांनी हाच आदर्श घ्यावा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आहे. धन्यवाद.